नमस्कार सगळ्यांना नमस्कार. तर आता उन्हाळ्याचा दिवस चालू झाले त्याच्यामुळे ऊन तर काय जास्त बळावलंय. आणि तुम्हाला तर माहिती आहे दाजीने एकदम भारी असा परिसर आपला दारातला सगळा कंपाऊंड करून सगळे झाडं जुडं ओके मध्ये केलेले आहे दाजीने. दिसतंय का? ती गाडी पलीकडची सावलीला लावलेली आहे. बघा इकडं बी ही गाडी सावलीला लावलेली आहे. हे आपलं असं घर. तर चला आता दाजी आहे ना जरा तिकडं जरा म्हणलं कसं आहे बाबा बहिणी बरं बोलावं, जरा चर्चाच करायची दाजीला. म्हणूनच आज टायमिंग भेटला आज दुपारीच म्हणलं बोलावा जरा. दाजीला कसं आहे आपला परिसर आहे ना चकाचक दिसतंय का? कुठं काय आहे का नाही एकदम भारी. शांत वातावरण, कोणाची कुर्र नाही कार नाही काय नाही काय नाही, कुठं आवाज नाही कुठं काय नाही. हे दुपारच्या टायमिंगला असंच असतं इथं. म्हणजे कसं असतं की आता इकडं कसं ही शेतकरी बाग आहे ना, त्याच्यामुळे जे ते आपापल्या कामाच्या मार्गाने निघून जातात. घरी फक्त ज्यांचं घरी बाया माणसं येतं तीच घरी असतात. आणि जी गडी माणसं म्हणजे शेतकरी बाग म्हणजे काय जनावरांना खाणं पिणं अमकं तमकं तेच घरी असतात, बाकीचं कोणी नसतंय घरी. तर आता कसं आहे भावानं बनणं दाजी घरी म्हणजे आता आजीला मस्त काय भावानं बनणं घरी राहूशी वाटत नाही. हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. आपण पहिल्यापासून कावाड कष्टात बाहेरच दिवस काढलेले इथं. काही ठिकाणी जाऊन येऊन आपण काम केलेलं आहे, काही ठिकाणी दाजी पुण्याला डायरेक्ट राहून महिनाभर आपण राहिलो बी होतो. तिथं जर परवलं असतं ना दाजीला तर खरं आपण इकडं आलोच नसतो. पण काय आहे, रातून दिवस काम, रात्रीचं काम, दिवसा काम, आणि त्याच्यात हजेरी नाही नाही काही परवडा ना बी. आपलं लेकरं बाळ इकडं पाठवायचं काय, तिथं खायचं काय? हां, ह्या हिशोबानेच दाजी मग तिथून निघून आला. म्हणलं नको आपलं बघू इकडंच उद्या बघू कुठंतरी. पण ती मी खास पुण्याला जायचं कारण म्हणजे मला माहिती आहे घरी राहिलं ना की इथं काय होतं की पैसे पाणी वाचून लेकरा बाळांचं शिक्षण, घरात खायला भरपूर लागतं, हे सगळ्याच गोष्टी आहेत ना. त्याच्यामुळे एकामेकावर तोंड सारखंच पडणार. पैसा नसला की चिडचिड होणार घरात. मग ह्या डोक्यात धरून दाजीने आहे ना आपण बाहेर कामाला गेलो होतो पुण्याला. आणि कसं आहे पुण्याला जायला काय नाही, मला अजून बी जोडदार बोलले जाते या म्हणतात दाजी. आता सध्याच्याला कसं आहे सीझन चालू झालेला आहे आणि आता सध्याच्याला परवडतंय बी. पण होतं काय माहिती आहे का भावानं बहिणं, आपण लेकरं बाळ बायको सोडून जायचो तिकडं आणि पुन्हा म्हणजे अंतर भरपूर आहे. आता इथं काय तुमच्या पुन्हा घरगुती घरचं म्हणजे सगळं काही म्हणजे हँडल होत नाही. आपण जर नसलो ना या ठिकाणी तर अवघड होऊन बसतं. आता कसं आहे घर हे म्हणजे एखादा गडी माणूस पाहिजेनच. आता दोन्ही मशनी टाकल्यात, शिलाई मशीन चालू आहे, मसाल्याचा ऑर्डर बिझनेस चालू आहे. एवढ्या काय गोष्टी सगळ्या तिला हँडल होणार नाही. ती मग मला म्हणते मी सगळे हँडल करते, तुमची काय आवश्यकता नाही, तुम्ही कामाला जा बाहेर. सगळं प्रयत्न करून बघितलं दाजीने. बाहेर महिनाभर कामाला जाऊन बघितले. बायकोचे मागं 2 महिने 3 महिने ट्रीटमेंट चालू होतं दवाखान्याचं. आता दाजी तिकडं कामात गुंतलेला, मग इकडं तिचं सारखं आजारी पडायची. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्हाला काय सांगायची गरज नाही, पहिल्यापासून भरपूर असं दवाखाने केलेले इथं, असं काय नाही. आणि मग म्हणूनच मग आता कसं आहे भावानं पण आपल्याला काय घरदार सोडून जाऊ शेवटा ना कुठं. आपले लेकरं बाळ आहेत, बायको आहे. आपण जायचं तिकडे इतक्या लांब कामाला, अचानक घरी अडचणी पुढं काय निर्माण झाल्या, आपण यायला तर काही सकाळी बसलं तर संध्याकाळी माणूस इथे येतंय. हे विषय ना अर्जंट. आता इथं शेजारी गावाला होतो कामाला म्हणून जमायचं आपलं एक तर अर्ध्या तासात दाजी घरी, काय अडचण आली तरी. पण इतक्या लांब पुण्याला राहून जजमेंट जुळाला ना घरचं ही, ह्याच्यामुळं दाजी जायला जाईन मग रागात एकाच्या भरात मग दाजी डोक्यात सनक भरलं की जायलाही बसलाय नाही. मग आता होतंय काय माहिती का, आता आपल्याला काय असते घरच्यांची, बायकोची झालं, लेकरा बाळांची, त्याच्यामुळं काय इथं पाय निघाना. आणि त्याच्यात आता कसं आहे बाबा बहिणीने सांगितलं की दाजीला इथंच काम बघा आपलं, कशाला इतक्याला म्हणजे सांगत होती बायकोला, सांगत होते सगळे भाऊ बहीण की दाजीला इथंच काहीतरी आपला बिझनेस टाकून द्या, इथंच काम बघा. म्हणून आता हे बिझनेस टाकून दिलाय मिरची कांडपचा आणि गिरणीचा.
मग आता दाजी घरीच राहून हँडल करतोय याच्यात, मग आता बायकोला थोडंफार काय पगार पाणी जरा कमी जास्त झाला की लगेच तिला वाटतं की नाही नाही, पगार टायमिंगला दर महिन्याला आलाच पाहिजे. हो, अजून कसं आहे, मिरची कांडप आपलं मसाला बाहेरचं एवढं तेवढं येतात, गिरणी दळणं येतात एवढं तेवढं, लिंक लागता टाईम लागतो त्याला, 6 महिने वर्ष जातात लिंक बसायला. आता ही कोणी बायकोच्या डोक्यात घालायचं? हं? त्याला वाटतं की लगेच खोऱ्यानेच पैसा पाहिजे का काय कळणार, दाजी काय असा पालथा पडूच कामच करून पैसा पाहिजे का काय कळणार. आता दर महिन्याला दाजी बाहेर जातोय, पैसा हातात घ्यायची सवय लागली, पगारची पगार. मग आता ही तर एवढी हजेरी पडत नाही ह्याची आणि त्याची मिळून. सध्या नवीन आहे ना बिझनेस हो, हां आहे का नाही? नवीन बिझनेस असल्यामुळे एवढी आता लिंक बसू तर टाईम लागणार आहे. आपल्या रोडची कामं चालू इथं, रोडची कामं झाल्यानंतर बोर्ड टाकता येते ना आपल्याला रोडला गावात, मग लोकांना माहीत होणार भरपूर, मग लोक बाहेरचे बी कुटायला येणार. आता ही कसं कळलं पाहिजे भावानं बहिण? आणि मग आता हो का, मी राहिलो ती काय माझा गुन्हा झाला का घरी? हं? आणि बायकोला तर वाटतं की सारखं पैसे जाणून द्यावा, घरात सारखे पैसे जाणून द्यावा. काही दिवस असं काही दिवस तसं, म्हणजे तारमळी काढावं लागतात ना. आता सध्याच्याला बघा तुम्हाला सांगतो, 2 महिने मी कामाला नाही ना, तर घरात सारी तारमळच उठलेली. घरात किराणा नाही, सामान सुमान नाही, पोरींना शिक्षणाला पैसे नाही. सकाळी तर पिलू पैसे मागत होते, त्याला काय चित्रकारी वही घ्यायची होती, इकडं काय पेन्सिल घ्यायची होती, त्याला पैसे नाही. पोरगी तशीच गेली रागा त्या गाणी शाळेत. मग वाटतं की बाबा आपण आयला गड्या एवढा गडी माणूस आणि आपण घरी बसलोय बिगर कामाचा येते, हां मग वाटतंच ना जेव्हा भावानं बनून टेन्शन येतच ना. आता ही कसं आहे, ह्याचं त्याचे पैसे घरातले घरातच कुठं सामान आणि आमका आणि ह्यालाच पोरणार. मग तिला वाटतं की ह्या बाबांनी बाहेर कामाला जावा. बरं जाणं का व्हायना, मी जायला बी तयारी, तसं काही नाही आहे, पण तुला ही हँडल होईन का? होत असलं तर कर. हां माझं काहीच नाही म्हणणं, मी हसत बाहेर जातो कामाला. आणि तू हे आता ऑर्डरी भावा बहिणींच्या त्यात ऑनलाईन बिझनेस चालू आहे, तुला ते सगळा हँडल 2 बाया घेऊन जर करता होत असलं ना, तर मला काहीच अडचण नाही भावानं बहिणी. तपले तिला हँडल होऊन कर कर माझा, मी कामाला जातो बाहेर, माझं कसं बी तयारी. बरं आता काय होतंय माहिती का, बाहेर कामाला का जाणं व्हाय ना गेलं ना. आता होतं काय मग, गावाकडं काम नाही तुम्हाला चांगलं माहिती. इथं देवा करून लागलं होतं, ती काम ते सुटलं, जाऊन द्या ते विषय कट. त्याच्यावर काय आपल्याला सारखं काय आपण बोलणार नाही त्या विषयावर. पण काय होतं आता दुसरीकडे इकडे तिकडे काम, 2 दिवस काम लागतं आणि 4 दिवस घरी, ही अशी कामं लागतात आणि टायमिंगला पगार नाही. करायचं काय? आता तालुक्याची जत्रा आली, आमच्या तालुक्याची जत्रा लय मोठी अशी 3 दिवस, त्याला पैसा नाही, जत्रेला जायला पैसा नाही. हां करायचं काय? लेकरा बळा म्हणणार पप्पा मम्मी आम्हाला जत्रेला घेऊन जा फिरायला, आम्हाला हे घ्यायचं आहे आम्हाला ते घ्यायचं आहे. कुठून पैसा? घरात पैसा कशाला म्हणून लागत नाही, लय कशाला बी पैसा लागतोय. दुखणे बाणे सामान सुमान शाळा फी लय लागत आहे, लय मारण्याचं लागत आहे. मग ह्याच्यामुळेच मी काही निर्णय घेतलाय भावानं बहिणं, बाहेर मी जातो काय आम्हाला करू देतो तुमच्या पुन्हा ताईला सगळं हँडल. ही काय मिरची कांडपचं हे गिरणीचं करून दे तिला हँडल. ऑनलाईन बिझनेस बी तिचा आहे, मग आपला चालू आहे ना वॉटरीचा मसाल्याचा बिझनेस आपला चालू आहे, ते बी बिझनेस तिच्या पद्धतीने तिला चालू करून द्या. माझा मी बाहेर कामाला जातो. आणि हो का म्हणजे कसं आहे, आता लगेच काय कुठं लिंक लागत नाही. आता उद्यापासून दाजी शक्यतो कामाला जाणार आहे. काय सारखं जर दाजीला म्हणायचं जा कामाला ती टोमणं काय आपल्याला हो का भावानं बहिणं काय सहन होणार नाही. आणि आपण मग ते टेन्शनमध्ये असल्यावर आपण आपलं हिर मुसल्यावर बसायचं, जायला कुठं कामाला जायचं? बरं कामाला जाणं व्हायना, टायमिंगला पगार मिळत नाही. बरं लागली होती लिंक मागं म्हणून गेला दाजी ना कामाला, पुढं घरी बसून होता ती सड जायचो कामाला, यायचो घरी आपला. लेकरा बाळा तुम्हाला चांगलं हिडू बी येत होतं, असं काय मला बी काय खाजून अवधान काढायचे मला बी नाही सवय ना बुवा, येईना कारण बायकोची बदनामी करायचं हे बी मला काय पटत नाही बाबा नवीन. पण दाजीला काहीतरी टेन्शन झालं तर दाजी रागाला जाईन ना, तरच मग व्हिडिओ पाडतात ना. तसं कसं सांगा बरं तुम्ही? काय आपली तर अक्कलच बंद झाली. आता सकाळ धरून नाही माझं गाय ठास लावलाय,
आणि झका आम्हाला आणि झाका आम्हाला. बरं जातो बुवा उगं शांतपणाने, काय उगं परत काय माया मागं काय बनकं लावू नको. आणि मला माहिती ही घरी राहिलं ना की अशीच गंमत असते घरी. त्याच्यामुळं आपलं आहे ना आता हो का मी खरंच म्हणजे या बिझनेसमध्ये भागच नाही घेणार. मिरची काढण्याचा बिझनेस बी नको दाजीला, ते गिरणीचं बी नको. तोपली तूच तिकडे हँडल कर, दळणं तूच दळून दे, मसाला बी आलेलं कूट, सिलाई मशीनचा बी धंदा कर. माझा मी काय आहे दिल्या कामाचा काय दिल्या भाकरीचा सांगितलं कामाला तशी गंमत आपलं तीच बरं आहे आपलं. आता मला काय बघा जडापाची कामं करूशी वाटतात का? आता जसं जसं माणसाचं वय होत चालन तसं तसं माणसाचं शरीर काम नाही देत. हां आता हो का जोपर्यंत आजीचा हातपाय चालतात ना तोपर्यंत आजी करीन मग काम. याच्या पुढं काय आपले बी काय नाईलाज नाईलाजच आहे ना माझा बी. ही कुठपर्यंत सांगायचं बायकोला? हो इथं आपण तर सांगून कटाळतो. आता तोंडाला फेस यायची बाई आली आणि मी तर जीव तोडून सांगत असतो भावानं बहिणी का मी माय कुठली बी तयारी कामाला जायची तयारी बाहेर कुठं बी हिथं बी काम करीन तिकडे बी. पण हिथं काय होतं की 2 दिवस काम लागतं आणि 4 दिवस घरी बसायचं. आणि त्यांनी मग सारखे मी तू असं होतंय बघा. करायचं काय नेमकं म्हणजे लय डोक्याला सीन होतंय नेमकं. आता दुपार झाली जेवायला, आता जेवलोय आणि निवांत बसलोय. बघा मला आहे ना भाऊ ना बहिण हे घरात एवढा मोठा परिसर एवढं मोठं घर ह्याची साफसफाई करायची म्हणजे एवढं सोपं नाही. याला आहे ना सकाळी 8 दाजी लवकरच उठतो पण सफाई करायचं बोललं की ना तीच 1 तास 2 तास तर ह्याच्यातच जातात. वरकाता आंघोळ करायचं चहा पाणी करायचा हे. आणि रोजची रोज आता आपल्या दारात तुम्हाला माहिती आहे एवढं देवादेकाचं आपलं उंबरीचं झाड आलेलं आहे. हां ब्रह्म विष्णू महेश. तर आपण म्हणजे कसं आहे भाऊ ना पण रोजची रोज त्या झाडाची सेवा बी करीत असतो आपण. सगळं काय करत असतो. आपलं मन चांगलं आहे तर ती काय माहिती आहे का सगळ्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत. आपल्याला असं काय नाही की बुवा सगळं नाही आहे आपल्याला असं कुठलं काय नाही. सगळं काम धंदा सगळं ओके. पण मला काय म्हणा हे असं बुवा बायकोच्या मला काही गोष्टी आहेत ना पटत नाही. पण सांग हो कोणाला सांगायला जीवातलं जरा माणूस कोणाबरोबर बोलतं की बाबा जे लईच आपल्या जवळचा माणूस आहे जीवाचा माणूस आहे त्याला 2 गोष्टी आपल्या मनातल्या बोलतं. असं काय बाहेरच्या चालते रस्त्याने चालणाऱ्या माणसाबरोबर कोणी असं बोलतं का? नाही. जीवातलं माणूस जे आपले आहे त्याला 2 गोष्टी सुखादुखाच्या आपण शेअर करू शकतो बोलू शकतो. मन हलकं होतं जरा काय म्हणतात त्याला जीव हलका होतो की बाबा आपलं बी कोणतरी आहे जीवाचं की बाबा सांगायला ऐकून यायला आपल्याला समजून घेणार. जाऊन द्या सगळं मग काय आता जे बोललं तुम्हाला बोलायचं होतं